मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वितरणासाठी अखेर मार्ग मोकळा झालेला आहे। 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन या शासन निर्णयाच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांसाठी जेवढी निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवायला पाहिजे होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी, ती निधी पाठवण्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 30 एप्रिल 2025 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे यामधील जी थोडक्यात पण जी गरजेची माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। व्यवस्थित माहिती समजून घ्या। बघा, सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी 30 लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। आता जे लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होणार आहेत, ज्यांच्या खात्यावरती सलग आतापर्यंत 9 हप्ते जमा झालेले आहेत, अशा सर्व भगिनींच्या खात्यामध्ये येणाऱ्या 2 दिवसाच्या आतमध्ये हे पैसे येणार आहेत। अक्षय तृतीयाच्या दिवशी खरं तर हे पैसे यायला पाहिजे होते, परंतु GR आलेला नव्हता। राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी वेळ लागलेला आहे, परंतु हे पैसे आज किंवा उद्यामध्ये तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नक्की वितरित होईल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।